हॅलो हॅलो, दोन्ही टीमचा 12th मान आमच्यापर्यंत जॉईंट व्हा. पहिला चेंडू पडण्याआधी दोन्ही टीमचा 12th मान आमच्यापर्यंत पोहोचा प्लीज, अन्यथा 2 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. कळंबोली गाव प्रीमियर लीग 2026 शानदार दिमागदार पर्व, तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहेत आणि याचाच सर्व कळंबोलीकरांना गर्व आपण पाहतोय. सुंदर आयोजन नियोजन, चांगली देखणी स्पर्धा, मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय. प्रत्येक ज्याने या स्पर्धेला सरळ हाताने मदत केली आहे त्या प्रत्येक दानशूर दात्याचं बॅनर्स मैदानाच्या चौफेर या ठिकाणी लावलेले आहे. स्पर्धेची सुरुवात आणि या स्पर्धेला कव्हर करतील आमचे केडी किरण दळवी यांचं पीटीसी लाईव्ह या स्पर्धेला कव्हर करतो. या सर्वांचं स्वागत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरी पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्त बहुतोषतुई, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिल्या बॉल वरती या स्पर्धेचा श्री गणेश केला जातो. पहिल्या बॉल वरती ठोकलाय चौकार. अनिल नाईक बॉलिंग ट्रॅक वरती, पहिल्या बॉल वरती बॅटरच्या बॅट मधून ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर केलेला चौकार, स्टेप आउट केला, डान्सिंग डाऊन द विकेट. चांगला बॉल आतमध्ये आणला, इन स्विंगर होता, असं वाटलं की वाईट बॉल जाईल पण तिथे गोलंदाजाची चपलाई आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल, चांगलं कमबॅक. एक चौकाराचा मार काढल्यानंतर मात्र सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच मध्ये कमालीचं षटक. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल इनफिल्डला अलॉंग द कार्पेट मिड ऑफला जातो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. थोडीसा रिस्की रन्स मी तर म्हणेन या ठिकाणी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट, 3 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 5 अंकावरती आहे. 5 धाबा. कमी गतीने गोलंदाजी करण्यामध्ये माहीर. यावेळेसचा बॉल लॉंग ऑफला उडवला, एका टप्प्याने प्रयत्न चालू आहे क्षेत्ररक्षकाचा पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल सीमारेषा पार. आणखीन एक या स्पर्धेमधला दुसरा चौकार. दुसरा चौकार येतोय. धावसंख्या 9 या अंकावरती. पहिले षटक मॅग्नेटरी पॉवर प्ले, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. पहिली विकेट या स्पर्धेची आपण पाहतोय. पहिला देधक्का, पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. पृथ्वी हा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. पहिला देधक्का बसला. संघाचं नाव आहे यशवंत फाउंडेशन. संघाला पहिला देधक्का बसला. एक चांगली स्पर्धा. कळंबोली गाव प्रीमियर लीग आपला एक दिवस आपल्या गावासाठी, एक दिवस आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी, एक दिवस आपल्या खेळाडूंच्या अभिमानासाठी, एक दिवस आपल्या गावाच्या सन्मानासाठी. हे सर्व तरुणाई आजी माजी प्लेयर्स एकवटलेले आहेत या कळंबोलीच्या भव्य क्रीडांगणावरती. आणि कळंबोली प्रीमियर लीग 2026 शानदार दिमागदार पर्व. आणि पहिलीच मॅच एका बाजूला यशवंत फाउंडेशन फिरून मारण्याचा प्रयत्न होता. कबीर 11चा गोलंदाज नाईक खूप चांगली भन्नाट गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आणि धावसंख्या 9 या अंकावरती आहे. 1-9 अशी स्कोरबोर्ड वरती सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते.
विरुद्ध कबीर ना. नऊ धाबा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. कबीर 11 आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करते यशवंत फाउंडेशन. पहिल्या सत्रामध्ये फर्स्ट ओव्हर कम्प्लिटेड. 9 धाबा 1 विकेट. चांगली सुरुवात. गोलंदाज अगदी एक्सपिरियन्स गोलंदाज नाईक यांना आपण पाहिलं. पहिल्याच ओव्हरमध्ये कमालीची किफायती गोलंदाजी. 2 चौकार जरूर आल्या पण त्यानंतर मात्र 1 विकेट देखील त्यांनी संपादित केली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. क्षेत्ररक्षण विखुरला जाईल. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॅडमिंटन पॉवर प्लेचं पाबंदीचं षटक संपलं. त्यानंतर मात्र 5 फिल्डर्स हे बाउंड्री लाईनच्या लगत आपल्याला पाहायला मिळतील. एक डीप एक्स्ट्रा कव्हर, दुसरा लॉंग ऑफला, तिसरा लॉंग ऑनला, चौथा काऊ कॉर्नर आणि 5वा अगदी डीप मध्ये फाईन लेगला तैनात. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 4 ओव्हर्स आणि 4 बॉलर्स या ठिकाणी यूज केले जातील. याकडे सर्व कॅप्टन्सने लक्ष केंद्रित करा. सकाळचा सत्र पहिलीच मॅच. एका बाजूला यशवंत फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला कबीर 11. बॉलिंग ट्रॅक वरती विराज खानावकर. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहे नितेश जाधव आणि साहिल मोहिते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती चांगला बॉल चॉप केला हलक्या त्याने. स्टियर. 1 धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न. थोडासा फंबल पाहायला मिळाला जरूर पण तिथे चांगला कॉलिंग 2 बॅटर्सच्या दरम्यान. आणि या कॉलिंग दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा या स्कोरबोर्ड वरती ऍड होतील. धावा संख्या पोहोचली ती तब्बल 11 वरती 1. 1.1 11 रन्स इन अ बोर्ड अँड 1 विकेट इज गॉन टू लास्ट मॅन पृथ्वी. हिज ऑन स्कोर 0. नेक्स्ट बॉल. अगली पेशकश गोलंदाजाची. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फिरून खेळलेत. मागे प्रोटेक्शन आहे. बॉल चालला डिफाईनला. चांगलं सेव्ह केलंय. जबरदस्त सेव्ह केलंय पण तिथे चेक केलं जाईल की या बॉल वरती किती धावा आहेत. यस पंचांचा निर्णय 4 धाबा. धाबा संख्या पुढे जाईल चौकाराने. एकूण धाबा संख्या 15ला 1. तर सन्माननीय अरविंदजी कडव यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. कळंबोळी गाव प्रीमियर लीग पर्व 3 2026 शानदार दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्व ग्रामस्थ मंडळांना विनंती आहे. कळंबोलीचे सर्व आजी माजी खेळाडू, वरिष्ठ श्रेष्ठ मंडळी, ग्रामपंचायतीमधील सदस्य, सरपंच, महानगरपालिकेतील सर्व जी कार्यरत मंडळी आहे त्या सर्वांना विनंती का आपण व्यासपीठावरती यावं. फटका चांगला ऑन साइडला. कॅच ड्रॉप. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. धावा संख्या पोहोचली आहे ती 17 धावा. 17 धावा. खूप चांगली या ठिकाणी अपडेट्स आमच्या पीटीसी लाईव्ह किरण दळवे अँड कंपनी या ठिकाणी आपल्याला देत असताना आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. त्या सर्वांचं स्वागत आहे. यावेळेचा स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला गलीमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. धावा संख्या पोहोचली आहे ती 18 अंकावरती. 18 धावा. पहिलं सत्र आणि सकाळच्या सत्रामधली पहिली मॅच. कबीर 11 आणि यशवंत फाउंडेशन. काही कमालीचं षटक अद्यापपर्यंत राहिल्या ओव्हर नंबर 2 मध्ये. इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला तिथे चेंडूला सेव्ह केला. असं वाटलं की थोडंसं 19-20 होईल. झेलबाद करण्याचा प्रयत्न राहील पण तिथे क्षेत्ररक्षकाने एक चांगली भूमिका घेतली. शेवटच्या मोमेंट वरती चेंडूला सेव्ह करण्याचा निर्णय. 1च धाव आणि धाबा संख्या. फिरून मारलाय बॉल पाठीमागच्या दिशेला. जबरदस्त षटकार आणि हायवा कॅच देखील तिथे टिपली आहे. प्रेक्षकांनी त्याचंही आभार.
हॅलो हॅलो. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत तब्बल 25 धावा. किफायती षटक होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा होत्या. त्यानंतर मात्र चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न ओव्हर नंबर 2 मध्ये विराज खानावकर याचा होता. विराज खानावकर याचा पण त्यानंतर अंतिम बॉल वरती षटका ठोकला. अनिल पहिल्या षटकामध्ये 1 ओव्हरचा खेळ त्यांनी केला. त्यानंतर 9 धावा 1 विकेट संपादित केली. त्यानंतर विराज थोडीशी महागडी गोलंदाजी 16 धावा त्याच्या षटकामध्ये आलेल्या आहेत. तब्बल 25 या अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचल्या. आता गोलंदाजीच्या भोवळ्यावरती बदल केला जातोय. गोलंदाजीमध्ये तब्दिली आपण पाहतो. प्रभात अंबोरे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल साहिल मोहिते. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हलक्या हाताने दिशा दिली आहे. कट केलाय बॉलला. एकच धाव अतिरिक्त बाउन्स या बॉलवरती पाहिला आणि धावसंख्या 26 या अंकावरती पोहोचल्या. 26 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. प्रत्येक खेळाडूला आज तरुणाईना असेल आजी माजी क्रिकेटपटू आज संपूर्ण कलंबोलीकरांना मात्र या मैदानावरती नक्की खेळण्याचा आनंद क्रिकेट पासून जी मंडळी दूर होती त्या मंडळींना मात्र या ठिकाणी खेळण्याचा आनंद मिळेल. यावेळेसचा बॉल ऑफ केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. चांगला फील्ड पाहायला मिळतो. एका टप्प्याने बॉल हातामध्ये उचलला आणि 27 या धावसंख्येवरती स्कोरबोर्ड पोहोचल्या. प्रभात अंबोरे काय कमालीचं षटक. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा ओव्हर द विकेट. अगली पेशकश समोर खेचला बॉल. चांगला फटका आपण तिथे मिसक्यूट केलाय. टायमिंग नाहीये. ताकद एलिव्हेशन नाहीये आणि दुसरा दे धक्का बसला. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. दूसरा दे धक्का बसला. साहिल back to the dugout. नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 वरती गणेश खानावकर यांना आपण पाहतो. यावेळेस कम्मालीचा बॉल होतो. बाउन्स आपण पाहिला. अतिरिक्त उछाल आपण पाहिले आणि तिथे एक धाव बाईकच्या माध्यमातून या ठिकाणी दाखल झाली आहे. 1 धावेने संघ पुढे चालला आहे. धावसंख्या 28 धावा. 28 रन्स इन अ बोर्ड. खूप सारे फ्लॅग्स खूप सारे पवेलियन्स आपण या ठिकाणी पाहतोय आणि खूप सारे फ्लेक्स आपण पाहतोय. यावेळेस खूप चांगला बॉल पाहायला भेटतोय. नक्की एक चांगली माहिती आमच्या समोर आमचे गुणलेखक मित्र हमजा खान आम्हाला सांगतायत की 4 दिवसाची लीग आपण कलंबोली प्रीमियर लीग पाहिली. त्यामध्ये सर्व कलंबोलीच्या म्हणजे कॉलनीतले प्लेयर्स असतील इवन आजूबाजूचे प्लेयर्स सर्व घेऊन 4 दिवस इंटर कलंबोली ही प्रीमियर लीग या ठिकाणी संपन्न झाली. त्यानंतर आज गावातील सर्व खेळाडू याच मैदानावरती आपल्या गावाचा अभिमान गावाचा सन्मान वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आज कलंबोली गाव प्रीमियर लीग आहे.
तिसरा फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर ऋषी भोसलेला आपण पाहतोय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धाबा आहेत. 29 धाबा. कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं. यावेळेस फिरून मारला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आधीच पडला. थोडासा फंबल पाहायला मिळाला आणि तिथे 4 धाबा. चौकार. 33 अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचला. फॉलिंग स्वीप. तिथे क्षेत्ररक्षक आहे. रिव्हर्स स्वीप साठी तैनात केलं होतं आणि तिथे सुंदर क्षेत्ररक्षण होतं. ऋषी भोसलेसाठी पारितोषिक आहे. लगातारचे 3 चौकार मारले तर 3000चा कॅश प्राइज आहे. चला स्पीडअप असावा. षटक क्रमांक शेवटचं षटक चालू आहे. 35 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपला. स्पीडअप करा कारण बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये कव्हर करायचं. त्यामुळे स्पीडअप करा अशी विनंती. यावेळेस समोर खेचा बॉल. क्षेत्ररक्षक नाही या वेगाने येतील. 1 धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावा संख्या 37 अंकावरती पोहोचली आहे. 37 रन्स इन बोर्ड. 2 बॉलचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. पहिलं सत्र संपण्यासाठी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला जाईल का? टिपलाय झेल आणि आघाडीचा फलंदाज हा बाद झाला. 29 धावसंख्येची महत्वपूर्ण इनिंग. 13 बॉल आणि 29 धावा या ठिकाणी निलेशच्या बॅटमधून. त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार. सागर चव्हाण यांना आपण पाहतो शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आलेले आहेत. समोर खेळला व्ही शेप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतो वेगाने. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. 2 धावेने एकूण धावा संख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 39 धावा झालेल्या आहेत. 40 धावा संख्येची आवश्यकता. त्यापूर्वी आपण जाऊया टॉस कडे. अर्थ युवी स्पोर्ट्स. हिरवल फार्म्स आणि अर्था युवी चे कॅप्टन टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये. आणि चला टाइम अलर्ट आहे. लगेच सत्र संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण लावा. यशवंत फाउंडेशन.
चला सामना त्वरित चालू करा आणि फलंदाज लगेच पाठवा, कारण तब्बल 11 मॅचेस आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी कव्हर करायच्यात. त्यामुळे कृपया आपण आणि अर्था युव्ही स्पोर्ट्स आणि त्याच्या अगेन्स्ट हिरवल फार्म आपण टॉससाठी या. सत्र संपलंय, त्यामुळे आपण लवकरात लवकर टॉससाठी या अशी आयोजकांकडून विनंती आहे. तुषार जळे आणि सुमित पाटील, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोच. सुमित पाटील आलेला आहे. तुषार जळे टॉससाठी या, कारण 11 मॅच कव्हर अप करायच्या, त्यामुळे कृपया जेवढं लवकर होईल तेवढं आपण सहकार्य करा. कनकेश्वर पोपेटा यांच्या शुभ हस्ते टॉस करायचा. KPL वर्ष 3. अर्था युवीने टॉस जिंकला. पहिला बॉल का फटका कमालीचा लाजवाब. अफलातून बॉल फाटवला डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध 6 धावांसाठी षटकार. प्रभात अंभोरेच्या बॅटमधून पहिल्याच बॉल वरती माइटेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रभातने 4 धावा, 3 धावा आणि 2 विकेट्स गोलंदाजी मध्ये त्याच्या होत्या. कमबॅक त्यानेच करून दिला आणि इथे सुरुवातही 6 धावेने इथे स्वीप केला. कमालीची फॅटिंग आणि पुन्हा एकदा बॉल सीमा पार. 4 धाव्यांसाठी चौकार. धावसंख्या 10 अंकावरती आहे. टार्गेट असेल 40 धावसंख्येचं. 10 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. रॉयल ग्रुप विराज खानावकर यांना रॉयल ग्रुप कडून लगातार 3 चौकार 3 षटकार 3000चं कॅश प्राइज आहे. सन्मान दिलाय. चांगला बॉल होता. प्रभात अंबोरेने ओळखलंय की पहिल्या 2 बॉल वरती 10 धावा आहेत, 40चं टार्गेट आहे आणि तिथं सन्मान द्यावा, विकेट आपली सेफ राहावी यासाठी त्यांनी हे प्रयत्न केले आणि एकच धाव सन्मान दिला आणि स्ट्रायकिंग एंड वरती इन्व्हाइट केलं ते विराज खानावकर. त्याच्यासाठी पारितोषिक आहे, प्राइज आहे, कॅश प्राइज. लगातारचे 3 षटकार 3 चौकार रॉयल ग्रुप यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज. चला स्पीडअप करा. राजेश मोहिते यशवंत फाउंडेशनच्या संघ मालक आहेत. तर एका बाजूला कबीर 11चे संघ मालक विजय खानावकर यांचा संघ आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती विकेट संपादित केली. विराज बॅक टू द डग आउट.
3 बॉलवरती 10, त्यानंतर विकेट ऋषी काळे. 11 धाबा आहेत आणि ऋषी काळे नवीन बॅटर. फिरून मारलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे पण बॉल चाललाय गॅप मध्ये. सीमा रेषेपार आलाय चौकार. यावेळेसचा खूप चांगला बॉल. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबा आहेत त्या स्कोरबोर्ड वरती 15 धाबा. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15 धाबा. अजूनही 25चा टार्गेट चेस करायचा आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. अठरा चेंडू 25 धावा. कळंबोली गाव प्रीमियर लीग 2026 आपण एन्जॉय करता. आणि आता बॉलिंगच्या बहोळ्यावरती तकदिली बदल आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती निहालला आपण पाहतो. 18 बॉल 25 धाबा डिफेन्स करायच्यात. चांगली बॉलिंग हाताळावी लागेल. अचूक टप्पाचा मारा. प्रत्येक बॉल वरती डॉट चेंडू कसं जाईल, विकेट कशा संपादित केल्या जातील, या सर्व गोष्टींचा विचार आता गोलंदाजांना करावा लागेल. कारण माफक टार्गेट सेट केल्या ते 40 धावसंख्येचं. त्यानंतर त्या धावा डिफेन्स करत असताना चांगली बॉलिंग ही करावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये जास्तीच्या धावा खर्च झालेल्या आहेत त्या 15 धाबा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हलक्या त्याने पुश केलाय. पुश करो खुश रहो असं सांगितलं, कारण तिथे मैदान खूप मोठं आहे. 2-2 धावा सहज या मैदानावरती कंप्लीट होतील. आणि त्या माइंडसेटनं या ठिकाणी बॅटिंग प्रभात याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करतो. व्यावसायिक दर्जा काय असतो ना क्रिकेटचा, तो त्यांनी आपल्या बॅटिंगमध्ये दाखवला. पहिल्या 2 बॉलमध्ये खराब बॉल होते, आक्रमण चढवलं. त्यानंतर मात्र सिंगल डबल्सला जास्तीत जास्त भर दिला आणि धावसंख्या ही पुढे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून खूप चांगला केला जातोय. 17 धावा आहेत स्कोरबोर्डवरती. फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूमुळे स्कोरबोर्डमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. 17 या अंकावरती स्थिर आहे धावसंख्या. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहू शकाल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केलाय. बॉल चाललाय सीमा पार आणि इथे आलाय 6 धावेंचा मायटी हिट षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आरडाओरड जरूर जारी आहे, पण ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल बॉल हवेमध्ये होता. बराच काळ जज केला होता क्षेत्ररक्षकाने, पण तिथे अंतिम मुवमेंट वरती हे काय घडले बघा. झेल होता पण तिथे त्याला तकदील केलाय ते 6 धावेंमध्ये. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये हे चिंतेचं वातावरण, हे टेन्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धावेनं स्कोरबोर्ड पुढे चाललाय 23 या अंकावरती. एक महत्वाची विकेट संपादित करण्यामध्ये यश आलं असतं, पण तसं काही घडलेलं नाहीये. 15 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. चांगला फटका अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगला चालला. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय पण थांबवलाय. आता प्रभात चांगला बॅटर आहे. आता सिंगल डबल्स वरती जास्तीत जास्त त्याचं भर असेल, त्याचा जोर असेल आणि त्याच माइंडसेटने प्रत्येकाने देखील बॅटिंग करावी. कारण जिथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता तिथे मोठ्या फटके, नंतर रन बॉल इक्वेशन, मग ती मॅच कशी पुढे न्यायची ते प्रभातने एक चांगलं
उदाहरण या ठिकाणी दाखवलं. स्ट्रायकिंग एंडवरती या बॅटर ऋषी काळे. चांगला बॉल पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल ऋषी काळे या ठिकाणी खेळतोय. तेरा बॉल आणि 16ची आवश्यकता. समोर खेचला एक धाव तर कंप्लीट आहे. आता दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, पण तिथे चांगली रनिंग पाहायला भेटते. चांगली कॉलिंग देखील. अंडरस्टँडिंग खूप महत्वाची दोन बॅटर्सच्या दरम्यान आणि ते अंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहायला भेटते. 12 बॉल आणि 14ची आवश्यकता. अंतिम 12 चेंडू 14 धावा. बारा बॉल 14ची आवश्यकता. 26 झालेल्या 2 षटकांच्या अखेरीस 12 चेंडू आणि 14 धाबा. सकाळचं सत्र पहिले मॅच यशवंत फाउंडेशन आणि कबीर 11. यानंतर विनर विनर मॅच खेळवली जाईल. लक्ष असू द्या. विनर विनर त्यानंतर लुजर लुजर. जो 2 सामने जिंकेल तो पुढे जाईल सेमीफायनल मध्ये आणि लुजर लुजर मधून जो संघ जिंकेल तोही क्वालिफाय होईल सेमीफायनल साठी. बारा चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. बारा बॉल आणि 14 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती अंभोरीला आपण पाहतोय. प्रभात डिफेन्सिव्ह क्रिकेट. टेक्निकली सक्षम हा बॅट्समन आहे. रक्षात्मक शॉट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. स्वतःचा बचाव केला. एक धाव त्यांनी काढली. 11 चेंडूत आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 13 धावा. ऋषी काळे स्ट्रायकिंग एंडवरती आहे. ऋषी काळे मागे सरून खेळण्याचा प्रयत्न. 10 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. अशी जर बॅटिंग केली ना तर मॅच क्रुशियल मुवमेंट वरती येऊ शकते आणि ती बॉल पर्यंत पोहोचू शकते. पण तिथं पाहणं गरजेचं. ऋषी काळेची काय भूमिका आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट आणि डॉट बॉल लाईन. 9 बॉल 13. मॅच मध्ये शिरकाव. मॅच मध्ये कमबॅक होतोय ते राजेश मोहिते अँड कंपनी म्हणजेच यशवंत फाउंडेशन या संघाचं KPL मध्ये पहिलं मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. सलगचा तिसरा डॉट बॉल. मागे सरून खेळण्याचा प्रयत्न. चला टाळ्या होत आहेत आता यशवंत फाउंडेशनच्या पाठीराख्यांकडून, कारण मॅच 8 चेंडूत आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. 8 बॉल 13. पाठीराखे आता खुश आहेत. जो आवाज शांत झाला होता ना
यशवंत फाउंडेशनचा तो आवाज आता जल्लोष करताना पाहायला मिळतोय. यावेळेस टॅप केलाय पुन्हा एकदा, एक धाव येते. 7 चेंडू 7-12. आता कोणाच्या नावावरती जाईल, कारण यासाठी खूप घोडदौड होते. 7-12 म्हटलं की पैसाच पैसा, पण आता 7 चेंडू आहेत आणि 12 धावसंख्येची आवश्यकता ती कबीर 11 टीमला, म्हणजेच विजय खानावर यांच्या संघाला आपण पाहतोय. 7 चेंडू 12 धावा. प्रभात जोपर्यंत तोपर्यंत खेमा निश्चित असेल, पण तिथे कमालीची किफायती अंतिम मुवमेंट वरती मॅचचं यू टर्न देणारी गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. टॅप केलाय प्रभात, चांगला बॅटर आहे, कारण स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. एकापेक्षा जास्त काही घेणार नाही. 6 चेंडू आता त्याला खेळायचे आहेत आणि धावा जमवायच्या. 6 बॉल मध्ये 11. राजवीर बॉलिंग ट्रॅक वरती 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावा डिफेन्स करण्याचा जो धाडसी निर्णय कॅप्टननी राजवीर याच्याकडे बॉल देऊन सोपवला आणि त्या निर्णयाला तो सार्थ ठरवेल का याकडे लक्ष केंद्रित केले संपूर्ण प्रेक्षकाने. 6 चेंडू 11 ची आवश्यकता. प्रभात अंभोरे स्ट्रायकिंग एंड वरती आहे, ज्याचा कमालीचा खेळ राहिलाय. वरी फर्स्ट बॉल चॉप केलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सात धावसंख्येची आवश्यकता. इथे काय घडलंय, गोलंदाजाने काय केलंय, 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणि नो बॉल फ्री हिट. आणि नक्कीच माहिती येते की रॉयल कलंबोली जो टेनिस बॉल पटलावरती अगदी रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विजय खानावकर यांचा संघ आपण नेहमी पाहत असतो. आकाश तारेकर यांच्या नेतृत्वाखाली आपण नेहमी पाहत असतो. पनवेल प्रीमियर लीग देखील आपण पाहिली, पण तिथे सुमित डोंगरेच्या नेतृत्वाखाली जिंकली. आणि इथे प्रभात अंबिरेचा षटकार आणि मॅच इथे फिनिश केली का कमालीचा खेळ. 1 साइड हिरो या मॅचचा प्रभात अंभोरे. बॅटिंग करत असताना तब्बल धावा आहेत. त्या 12 बॉलामध्ये 36 धावा आणि त्यामध्ये 3 षटकार 2 चौकार आणि एका ओव्हरमध्ये 2 विकेट्स आणि 3 धावा खर्च केलेल्या. या प्रभात का खेळ राहिला. मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकासाठी आपण व्यासपीठावरती यायचं.